हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत क्लास 5th EVS चॅप्टर नंबर 1 अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टीम। ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया। ह्या चॅप्टरचे तुम्हाला लेक्चर्स बघायचे असतील तर लेक्चर 1 आणि लेक्चर 2 दोन्हीही लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही बघू शकता। सो स्टार्ट। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट्स द सोल्यूशन? वन ऑफ द एस्ट्रॉइड has fallen out of its place in the asteroid belt and is hurtling towards the sun। बघा, एखादा जर का एस्ट्रॉइड आहे, एस्ट्रॉइड बेल्ट माहिती आहे ना तुम्हाला, मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये असतो है ना, त्या एस्ट्रॉइड बेल्ट मधून एखादा जर का एस्ट्रॉइड निखळलेला आहे म्हणजे बाहेर आलेला आहे, ठीक आहे। हर्टलिंग म्हणजे काय, प्रचंड वेगाने तो बाहेर आलेला आहे। Our earth is in its way and there is all likelihood of a collision। म्हणजे काय की त्या ॲस्ट्रॉइडच्या मध्ये आपली अर्थ येत आहे, ओके, आणि त्या ॲस्ट्रॉइडमध्ये आणि आपल्या अर्थमध्ये मोठं प्रचंड जोराची टक्कर होण्याची शक्यता आहे। कोलिजन मीन्स काय, जोराची टक्कर होणे। व्हॉट्स कॅन बी डन टू प्रिव्हेंट दिस कोलिजन? मग ह्या टक्कर वाचवण्यासाठी आपल्या पृथ्वीला त्या ॲस्ट्रॉइडपासून रक्षण करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, असा हा क्वेश्चन आहे। आता आपण याचा आन्सर बघूया। द फर्स्ट ॲक्ट टू सेव्ह द अर्थ कॅन बी अटॅकिंग द ॲस्ट्रॉइड विथ द हेल्प ऑफ मिसाईल। फर्स्टली आपण काय करू शकतो, मिसाईलचा यूज करू शकतो। त्या ॲस्ट्रॉइडला आपण मिसाईलने फोडू शकतो। म्हणजे काय, A missile can break an asteroid into smaller pieces। ती मिसाईल काय करणार, त्या ॲस्ट्रॉइडला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड करणार। द सेकंड वे इज टू चेंज द पाथ ऑफ एन ॲडव्हान्सिंग ॲस्ट्रॉइड। फॉर चेंजिंग द पाथ ऑफ द ॲस्ट्रॉइड, स्पेसशिप और मिसाईल कॅन बी यूज टू पुश द ॲस्ट्रॉइड असाइड। सेकंडली आपण काय करू शकतो, त्या ॲस्ट्रॉइडचा जो मार्ग आहे आपल्या पृथ्वीकडे येण्याचा, तो मार्ग आपण चेंज करू शकतो। पाथ म्हणजे काय, मार्ग। तो मार्ग आपण कोणाच्या मदतीने चेंज करू शकतो, स्पेसशिप किंवा मिसाईलच्या मदतीने त्याला बाजूला ढकलू शकतो, ओके। सेकंड क्वेश्चन, यूज युअर ब्रेन पॉवर। फर्स्ट, व्हॉट विल हॅपन टू आवर सोलार सिस्टीम इफ द सन वेअर टू सडनली डिसॅपियर? डिसॅपियर मीन्स काय, नष्ट होणे। जर आपल्या सोलार सिस्टीममधून सन जो आहे, सन हा स्टार जो आहे, तो अचानक नष्ट झाला किंवा डिसॅपियर गायब झाला तर काय होईल? आन्सर, द सायकल ऑफ डे अँड नाईट वुड कम हार्ट। डे आणि नाईटची जी सायकल होती अर्थवरती, ती होणारच नाही। सेकंड, देअर वुड बी डार्कनेस एव्हरीवेअर। सगळीकडे काय होणार, काळोख, अंधार होईल, सूर्याचा प्रकाशच नसेल सूर्य नसल्यामुळे, ओके। थर्ड, ऑल द प्लॅनेट्स वुड स्टॉप रिव्हॉल्विंग। सगळे प्लॅनेट हे रिव्हॉल्व करायचं थांबून जातील, म्हणजे सूर्याभोवती जे फिरत आहे ना आता सगळे प्लॅनेट, ते प्लॅनेट फिरणारच नाहीत। फोर्थ, ऑल द प्लांट्स विल डाय ॲज दे विल नॉट बी एबल टू परफॉर्म फोटोसिंथेसिस। सगळे प्लॅनेट जे आहे ते मरून जातील। का? कारण की त्यांना फोटोसिंथेसिस करताच येणार नाही। फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया आपण सनद्वारेच करू शकतात ना झाड, मग त्यांना फोटोसिंथेसिस होणारच नाही तर त्यांचं अन्न तयार होईल का झाडांचं? नाही, त्याच्यामुळे ते सर्व मरून जातील, ओके। सेकंड क्वेश्चन, सपोज यू वॉन्ट टू गिव्ह युअर ॲड्रेस टू अ फ्रेंड यू हॅव ऑन द प्लॅनेट मार्स। जर का समजा तुम्ही मार्स प्लॅनेटवरती राहता, ठीक आहे, तुमचा जो फ्रेंड आहे तो मार्स प्लॅनेटवरती राहतो आणि तुम्हाला त्याला ॲड्रेस द्यायचा आहे, तर तुम्ही कसा देणार? हाऊ विल यू राईट युअर ॲड्रेस इफ यू वॉन्ट देम टू अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हेअर यू लिव्ह? ठीक आहे, तुमचा फ्रेंड हा मार्स या प्लॅनेटवरती राहतो आणि तुम्ही अर्थवरती राहता, मग तुम्ही तुमच्या फ्रेंडला तुमचा ॲड्रेस कसा देणार? आन्सर, if you want to give your address to a person who live on Mars,
then you inform him her to visit the planet which is the third towards the sun in the solar system. ओके, तुमचा फ्रेंड जर मार्सवरती राहत असणार तर तुम्ही ॲड्रेसमध्ये काय लिहिणार आहे? तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी मैत्रीण असेल किंवा मित्र असेल. ओके, मग काय लिहिणार तुम्ही की तुमचा प्लॅनेट हा थर्ड पोझिशनला आहे सोलार सिस्टीममध्ये. ओके, द प्लॅनेट इज नेक्स्ट टू युअर प्लॅनेट अँड हॅज वन सॅटेलाइट मून इट्स ऑर्बिट. म्हणजे जो प्लॅनेट आहे तो तुमच्या, माझा प्लॅनेट जो आहे तुमच्या प्लॅनेटच्या नंतरचा प्लॅनेट आहे, है ना. आणि माझ्या प्लॅनेटला एक सॅटेलाइट आहे, त्याचं नाव मून आहे. असा ॲड्रेस तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. इन द पिक्चर बिलो करेक्ट द सिक्वेन्स ऑफ द प्लॅनेट्स फ्रॉम द सन. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला सनपासून प्लॅनेटचा सिक्वेन्स दिलेला आहे. ओके, मग आपल्याला इथे सिक्वेन्स वाईज लिहायचं आहे. सिक्वेन्स कसा दिलेला आहे? आपल्याला रॉंग सिक्वेन्स दिलेला आहे, त्याला करेक्ट करायचं आहे. फर्स्टली रॉंग काय दिलेलं आहे? द रॉंग सिक्वेन्स इन द पिक्चर इज मर्क्युरी, व्हीनस, मार्स, अर्थ, सॅटर्न, ज्युपिटर, युरेनस अँड नेपच्यून. दिस इज रॉंग सिक्वेन्स. आता ह्या सिक्वेन्सला आपण करेक्ट करणार आहे. द करेक्ट सिक्वेन्स शुड बी मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. ओके, हे आपल्याला सोलार सिस्टीममध्ये एका सिक्वेन्स वाईज प्लॅनेटचे नाव लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. हू ॲम आय? मी कोण आहे? ए, यू कॅन सी मी फ्रॉम द अर्थ बट द लाइटेंड पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंज एव्हरी डे. तुम्ही मला पृथ्वीवरून बघू शकता, परंतु माझा जो लाइटेंड पार्ट आहे म्हणजेच माझा जो चमकणारा भाग आहे तो दररोज चेंज होतो, दररोज बदलतो. मी कोण आहे? कोण असेल? आन्सर मून. सेकंड, बी, आय हॅव माय ओन लाईट. इट इज ओनली फ्रॉम मी दॅट द प्लॅनेट्स गेट लाईट अँड हीट. मला माझा स्वतःचा लाईट आहे आणि प्लॅनेट्स हे माझ्यापासून लाईट आणि हीट घेतात. मग कोण असेल? सन. आन्सर सन. सी, आय टर्न अराउंड मायसेल्फ अराउंड अ प्लॅनेट अँड ऑल्सो अराउंड अ स्टार. मी माझ्या स्वतःभोवती पण फिरतो, प्लॅनेट भोवती पण फिरतो आणि स्टार भोवती पण फिरतो. कोण असेल? सॅटेलाइट, है ना. सॅटेलाइट काय करतात? स्वतःभोवती फिरत फिरत प्लॅनेटला पण फिरत असतात आणि स्टार्सला पण फिरत असतात. ओके, आन्सर येणार सॅटेलाइट. नेक्स्ट, डी, आय टर्न अराउंड मायसेल्फ अँड रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मी माझ्या स्वतःभोवती फिरतो आणि सूर्याभोवती पण फिरतो. ओके, काय आन्सर असणार आहे? प्लॅनेट, है ना. प्लॅनेट हे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती पण फिरतात ना. ओके, नेक्स्ट, ई, नो अदर प्लॅनेट हॅज अ लिव्हिंग वर्ल्ड लाईक माइन. माझ्या व्यतिरिक्त कोणत्याही प्लॅनेटवरती लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच काय की सजीव प्राणी नाही, लिव्हिंग वर्ल्ड नाही. कोण आहे? आपली अर्थ. अर्थ शिवाय दुसरा प्लॅनेट आहे का आपल्या अर्थ सारखा? तिथे जीवन आहे का? नाही. एफ, आय ॲम द नियरेस्ट स्टार टू द अर्थ. मी अर्थ जवळचा सर्वात जवळचा स्टार आहे. आपल्या पृथ्वी जवळचा सर्वात जवळचा स्टार कोण? सन. आन्सर येणार सन. क्वेश्चन 5. फॉर व्हॉट पर्पजेस आर रॉकेट यूज इन स्पेस ट्रॅव्हल. बघा, स्पेस ट्रॅव्हलमध्ये आपल्याला रॉकेट जर पाठवायचे असले स्पेसमध्ये तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील? आन्सर, अ स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी is used to send the spacecraft in outer space against the force of gravity. बघा, आपल्याला जर काही स्पेस वरती पाठवायचे असणार तर ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट पाठवावं लागतील, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध पाठवावं लागतील. इट
ट्रेमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी टू लॉन्च द स्पेसक्राफ्ट. ट्रेमेंडस मीन्स काय? प्रचंड आपल्याला एनर्जी हवी असते त्या स्पेसक्राफ्टला वरती पाठवण्यासाठी. विच इज थाउजंड्स ऑफ टन इन वेट. त्याचं वेट किती असते? थाउजंड्स ऑफ टन्स असते. त्याच्यामध्ये जे पण काही सॅटेलाइट्स वगैरे पाठवतो त्याचं वेट जास्त असल्यामुळे आपल्याला खूप सारं एनर्जी लागते त्याला वरती पाठवण्यासाठी. द एनर्जी इज ऑब्टेन थ्रू बर्निंग ऑफ एम्पल क्वांटिटी फ्यूल प्रेझेंट इन द रॉकेट. एम्पल मीन्स काय? खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तिथे खूप जास्त एनर्जी तयार करावी लागणार वरती पाठवण्यासाठी स्पेसक्राफ्ट. तर आपल्याला खूप सारं फ्यूल पण त्याच्यामध्ये भरावं लागणार तेव्हाच ते रॉकेट वरती जाणार. ओके. नेक्स्ट बी. व्हॉट इन्फॉर्मेशन डू मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड. मॅनमेड सॅटेलाइट्स कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात आपल्याला? कोणती इन्फॉर्मेशन देतात? आन्सर. Man-made satellites provide useful information on agriculture, environment, weather forecasting, searching for water and minerals from the earth. आपल्या पृथ्वीवरती मिनरल्स कुठे आहे, वॉटर कुठे आहे, किंवा ॲग्रिकल्चर शेती किती प्रमाणामध्ये, एन्व्हायरमेंट कसं आहे, हवामान कसं आहे, ह्याबद्दल सर्व माहिती देणारे आपल्याला कोण? आपले मॅनमेड सॅटेलाइट. Such information can be used to make map. Man-made satellites are also used for telecommunication. ही इन्फॉर्मेशन आपल्याला मॅप तयार करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि मॅनमेड सॅटेलाइट हे आपले टेलिकम्युनिकेशनसाठी पण युजफुल आहे. ओके. तर मुलांनो, हे क्वेश्चन आन्सर जर तुम्हाला युजफुल वाटले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.